स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापूर मतदारसंघात पडळकरांचं काय चुकलं आणि पाटील पंकज दबडे यांच्यासह अनेकांनी पक्ष का सोडला? पडळकर गटाला अंतर्गत गटबाजीची किनार, त्यातील पडळकर यांचं वादळ थांबलं। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। खरं तर गेल्या काही महिन्यांपासून खानापूर मतदारसंघात पडळकर यांचं राजकीय वजन वाढलेलं होतं। सुरुवातीला पडळकर गटाला विट्यात समर्थक मिळत नव्हते, परंतु हळूहळू पडळकर यांनी आपलं बस्तान विटासह खानापूर मतदारसंघात बसवलं। सुरुवातीला एक एक कार्यकर्ता करत त्यांनी आपला गट चांगलाच वाढवला। हा गट विरोधकांना सळू की पळू करून सोडत होता। विधानसभेची निवडणूक संपन्न झाली। आमदार गोपीचंद पडळकर जत मतदारसंघाचे आमदार झाले आणि खानापूर मतदारसंघात मात्र जे व्हायचं नव्हतं तेच झालं। अखेर पडळकर यांचे निकटवर्ती असणारे विश्वासू सहकारी एक एक करून निघून जाऊ लागले। याचं कारण काय? आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत एकही शब्द बोलला नसला तरी याला अंतर्गत गटबाजीची किनार आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। आमदार गोपीचंद पडळकर हे तसे धडाडीचं व्यक्तिमत्व, सडेतोड आणि रोखठोक बाणा असलेला युवा आमदार। अनेक विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवून ते सध्या जत मतदारसंघाचे लोकांच्यातून निवडून आलेले आमदार झाले। त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे त्यांच्या कायमच पाठीशी आहेत। अनेक चढ उतार या दोघा बंधूंनी पाहिले। सत्तेत असताना आणि नसताना देखील त्यांना अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलंय। सध्या गेल्या अनेक वर्षापासून ते सत्तेचे भागीदार आहेत, त्यामुळे त्यांचे सध्या चांगलं सुरू आहे। जेव्हा पडळकर यांच्याकडे काही नव्हतं तेव्हा मात्र अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं होतं। आपल्याला पुढे काहीतरी मिळेल या आशेनं अनेक जण त्यांना साथ देत होता, परंतु सध्या त्यांचा एक एक कार्यकर्ता सोडून निघून चाललाय। त्यामुळे खानापूर मतदारसंघात पडळकरांना हा मोठा धक्का मानला जातोय। काही महिन्यांपूर्वीच पडळकर यांच्या साथीला असणारे आटपाडीचे नेते अनिल शेठ पाटील यांनी देखील पडळकर गटाला रामराम ठोकला। त्यानंतर खानापूर गाठमात्याचे पैलवान सत्यजित पाटील हे देखील या गटातून बाहेर पडले। त्या अगोदर माजी खानापूर तालुका अध्यक्ष सुहास पाटील हे देखील त्यांच्या पक्षात दिसत नव्हते। अनिल पाटील, सुहास पाटील व पैलवान सत्यजित पाटील यांच्या पाठीमागेही मोठी ताकद होती, परंतु पडळकर यांनी त्यांना हलक्यात घेतलं। ते गेल्यानंतर मात्र विट्याची धुरा युवा नेते पंकज दबडे व त्यांच्या समर्थकांनी पेलली। भाजपचे सांगली जिल्हा सचिव म्हणून त्यांनी काम केलं। त्यांच्या जोडीला अनुसूचित जाती मोर्चाचे संदीप खुमरे यांनी देखील रान पेटवलं। विरोधी गटावर त्यांनी तुटून पडत जोरदार टीकाही केली। मात्र सध्या हे दोघेही भारतीय जनता पक्षातून म्हणजेच पडळकर गटातून बाहेर पडून सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात सामील झाले। बरं, ते नुसते दोघे या पक्षातून बाहेर पडले नाही, तर त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पडळकर गटाला रामराम केलाय। सध्या विट्यासह खानापूर मतदारसंघात पडळकर यांना हा मोठा धक्का आहे। संग्राम माने यांच्यासह विट्याचे युवा नेते वैभव पाटील व अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असला तर त्यांचा गट वेगळा आहे। भारतीय जनता पार्टीचे खानापूर मतदारसंघात वैभव पाटील यांच्या आगमनानं वजन वाढलं असलं तर दुसरीकडे मात्र पडळकर गटाला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे। भाजपचे खानापूर तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार, माजी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद भारते, निलेश पाटील यांच्यासह पडळकर गटाचे उर्वरित कार्यकर्ते आगामी काळात पडळकर गट वाढवण्यासाठी कशी तयारी करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।